आज मी पोहोचलो डाळिंबाच्या बगीच्यात. कुठं आहे हा बगीचा चला सांगतो या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे आपलं चालू आहे चॅलेंज. डे 1 पासून डे 100 पर्यंत आपल्याला करायचे आहे 5000 फॉलोअर. या सिरीज मध्ये तुम्ही मला साथ द्या ना, फॉलो करून घ्या. आज आहे आपल्या चॅलेंजचा 10वा दिवस ना. आपले फॉलोअर्स आहे 815. आजचा विषय असा झाला की आपल्याला जायचं होतं वावरामध्ये. मग आपली बुलेट घेतली ना, निघून जातो वावरात जाण्यासाठी. पुलाचं काम पाहून असं वाटते की हा पूल डायरेक्ट पुढच्या वर्षी होणार आहे. बुलेट चालली होती 500च्या स्पीड. वावरात जाण्याचं कारण म्हणजे असं की काल रात्रीच्या पाण्याने आपलं वावर गेलं म्हणते वाहून. मग मी पोहोचून जातो आपल्या वावराबरोबर धावत धावत पळत निघालो की वावर किती वाहत गेलं म्हणून. इकडे अलगच वाटलं कारण का पाण्याचा एक थेंब नाही आलता, पूर्ण वावर सोकलंच होतं. ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असन की आपली गव्हाची गंजी मशीनवाल्यानं सोडली होती. हेच गंजी पाहण्यासाठी मी इथं येऊन गेलो. मग ते गंजी पाहिली तर वली जास्त काही दिसली नाही तर निघून गेलो समोर. मग मला दिसून जाते त्या काकाच्या वावरात डाळिंबाचं डाळिंबाले फोन मध्ये खायचं मन होय, पण ते काकाजी म्हणे आता खाऊ नको म्हणे, 15 दिवसानं खाजो म्हणे. मग दिसून जाते मला गणपत आप्पा. हे म्हणे चालतं काय म्हणे आंबे आणाले. म्या म्हटलं आता काही मी येत नाही, म्हटलं चाललो म्हटलं घराकडे, कारण का पाण्याचा मौसम बनला होता. आता म्हटलं येते रे बा संध्याकाळी चांगलं. वावरात पोहोचलो तर मला खतरनाक गोष्ट दिसली. म्हणजे एप्रिल महिन्यात हेही एवढ्या उष्णतेत ह्या झाडानं फेकल्या आंब्या बाराची फुलं काही टिकत नाही. तर चला म्हटलं आता घराकडे. आपली बुलेट घेतली निघालो घरी जाण्यासाठी. आता भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय विदर्भ.